नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कन्व्हर्जन ऑफ फ्लिप फ्लॉप। याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ फ्लिप फ्लॉप्स बघितले। फ्लिप फ्लॉप हा एक सिंगल बिट मेमरी स्टोरिंग डिव्हाइस आहे। याचे डिफरंट टाइप्स होते, एसआर फ्लिप फ्लॉप, जेके फ्लिप फ्लॉप, डी फ्लिप फ्लॉप आणि टी फ्लिप फ्लॉप। आपण या सर्व फ्लिप फ्लॉपचे फंक्शन टेबल, कॅरेक्टरिस्टिक्स टेबल, त्यासोबतच त्यांचा एक्साइटेशन टेबल, स्टेट डायग्राम, लॉजिकल एक्सप्रेशन या सर्व गोष्टी आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने एका फ्लिप फ्लॉपला दुसऱ्या फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करतो ते बघणार आहोत। तर सर्वात प्रथम हे जाणून घेऊया की आपण एका फ्लिप फ्लॉपला दुसऱ्या फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करायची गरज काय असते। तर नॉर्मली मार्केटमध्ये कधी कधी एकच फ्लिप फ्लॉप अवेलेबल असेल आणि आपल्याला दुसरा फ्लिप फ्लॉप पाहिजे असेल फॉर एनी ॲप्लिकेशन, तर त्या ठिकाणी आपल्याला एक्झिस्टिंग फ्लिप फ्लॉपला दुसऱ्या फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करून आपलं ॲप्लिकेशन रन करावं लागतं। किंवा आपल्याला एक्झिस्टिंग फ्लिप फ्लॉपवर रिसर्च करून नवीन फ्लिप फ्लॉप डिझाईन करायचं असेल तर त्याही वेळेस आपल्याला फ्लिप फ्लॉप कन्व्हर्जन हे माहीत असलं पाहिजे की कशा पद्धतीने वर्क करतं। त्याचमुळे आज आपण स्टडी करणार आहोत कन्व्हर्जन ऑफ फ्लिप फ्लॉप। म्हणजे याचा अर्थ आपण एस आर पासून डी फ्लिप फ्लॉप किंवा एस आर पासून टी फ्लिप फ्लॉप किंवा जे के पासून डी फ्लिप फ्लॉप हा डिझाईन करणार आहोत। तर याच्या स्टेप्स काय आहेत, तर याच्या पहिल्या 4 स्टेप्स आहेत। पहिली सिंपल स्टेप आहे की कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ऑफ रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप। म्हणजे याचा अर्थ काय, तर नॉर्मली आपल्याला एक मार्केटमध्ये अवेलेबल फ्लिप फ्लॉप आहे ज्याला आपण म्हणतो गिवन फ्लिप फ्लॉप, आणि त्याला आपल्याला एका टार्गेट किंवा रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल। तर सपोज हा माझा एक गिवन फ्लिप फ्लॉप आहे आणि याला आपण रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करणार। तर आता ह्या गिवन फ्लिप फ्लॉपला आपल्याला रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। तर याच्यात सगळ्यात पहिली स्टेप्स काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ऑफ रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप। म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपचे कॅरेक्टरिस्टिक्स टेबल हा माहीत असला पाहिजे की कॅरेक्टरिस्टिक्स टेबल म्हणजे काय, तर तो कशा पद्धतीने वर्क करणार आहे, त्याचे एक्झॅक्टली वर्किंग नेचर कशा पद्धतीचं आहे हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण ते डिझाईन करू शकतो। म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपचा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल हा ड्रॉ करावा लागेल। तो ड्रॉ केल्यानंतर सेकंड एक्साइटेशन टेबल ऑफ गिवन फ्लिप फ्लॉप। म्हणजे जो गिवन फ्लिप फ्लॉप आहे त्याचा एक्साइटेशन टेबल ड्रॉ करावा लागेल। आपल्याला माहिती आहे की एक्साइटेशन टेबलची गरज काय असते, तर एक्साइटेशन टेबल हा आपल्याला पर्टिक्युलर आउटपुट जर आपल्याला जनरेट करायचं असेल तर पर्टिक्युलर आउटपुट जनरेट करण्यासाठी माझे इनपुट कॉम्बिनेशन्स काय असले पाहिजे त्यालाच आपण म्हणतो एक्साइटेशन टेबल। म्हणजे कोणत्या आउटपुटसाठी मला कशा पद्धतीने त्याला एक्साइट करणं आहे म्हणजेच एक्साइटेशन, तर ते आपल्याला गिवन फ्लिप फ्लॉपचं एक्साइटेशन टेबल या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे। नेक्स्ट फाइंड द एक्साइटेशन व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स टेबल। त्याच्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स टेबलसाठी त्या एक्साइटेशन व्हॅल्यूज मॅच करायच्या आहेत की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स टेबलसाठी, म्हणजे मला आता कोणता आउटपुट येणार आहे त्यानुसार माझे आउटपुट्स म्हणजे माझे एक्साइटेशन टेबल ही मॅच करणार। त्याच्यानंतर नेक्स्ट ऑब्टेन एक्सप्रेशन फ्रॉम फ्लिप फ्लॉप म्हणजे गिवन फ्लिप फ्लॉप टू गिव्ह फॉर रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप। म्हणजे आपण कशा पद्धतीने एक आपलं जे कॉम्बिनेशन सर्किट तयार होईल, जे लॉजिकल एक्सप्रेशन तयार होईल ते कशा पद्धतीने आपण याला इनपुट म्हणून देणार आहोत। तर या ठिकाणी ही जी एक ब्लॉक डायग्राम दाखवलेली आहे, या ब्लॉक डायग्राममध्ये हा आपला रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप आहे आणि हा आपला एक गिवन फ्लिप फ्लॉप आहे। गिवन फ्लिप फ्लॉपला आपण एक्स इनपुट दिलेला आहे आणि रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपला वाय इनपुट दिलेला आहे। तर वाय इनपुट आपण एक्सला द्यायच्या आधी एक कॉम्बिनेशन सर्किट तयार होईल। हे कॉम्बिनेशन सर्किट म्हणजेच काय, तर हे कॉम्बिनेशन हे जे एक्सप्रेशन आलेलं आहे ते एक्सप्रेशन आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत बाय युजिंग लॉजिक गेट्स। तर हे लॉजिक गेट्सने इम्प्लिमेंट केलेलं सर्किट म्हणजे कॉम्बिनेशन सर्किट आपण हे गिवन फ्लिप फ्लॉपला इनपुट म्हणून दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी QN हा आउटपुट मिळेल। तर याचा अर्थ आपल्यापाशी काय आहे, तर आपल्यापाशी QN आणि Y हे रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपचे सध्या इनपुट आणि आउटपुट आपल्याला माहिती आहे। तर आता एक्झाम्पल म्हणून आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया। आपण डिझाईन करणार आहोत D to T फ्लिप फ्लॉप। तर आता आपण डिझाईन करणार आहोत एक सिंपल एक्झाम्पल घेऊया। एक सिंगल इनपुटचं आपल्याला माहिती आहे डी फ्लिप फ्लॉप आणि टी फ्लिप फ्लॉप हे सिंगल इनपुटचे आहेत। तर या ठिकाणी आपण एक डी फ्लिप फ्लॉप टू टी फ्लिप फ्लॉप म्हणजे आपण डी टू टी हा डिझाईन करणार आहोत। आपल्याला माहिती आहे डी फ्लिप फ्लॉप म्हणजे डाटा फ्लिप फ्लॉप आहे। तर आता सगळ्यात पहिले आपली पहिली स्टेप बघूया। पहिली स्टेप आहे कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ऑफ रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप। रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप कोणता आहे, टी फ्लिप फ्लॉप। आपल्याला टी हा डिझाईन करायचा आहे, तर याचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स टेबल काढणार आहोत। तर कॅरेक्टरिस्टिक्स टेबलसाठी माझे इनपुट्स आहेत टी QN आणि आउटपुटला आहे QN+1।
आपल्याला हे माहिती आहे क्यू एन काय आहे. क्यू एन हा आपला आउटपुट आहे. क्यू एन प्लस वन काय असतो, क्यू एन प्लस वन हा माझा नेक्स्ट आउटपुट काय येणार आहे त्याला आपण म्हणतो क्यू एन प्लस वन. तर या ठिकाणी 0 0 0 1 1 0 1 1 चार कॉम्बिनेशन्स आहेत. 0 0 ला टी फ्लिप फ्लॉप हा 0 देणार, 1 1 ला हा 0 देणार आणि या ठिकाणी 0 ला तो 1 देणार आहे आणि 1 ला तो 1 देणार आहे. या ठिकाणी हा टॉगल करत असतो. म्हणजे या ठिकाणी 0 ला ॲज इट इज 1 देईल आणि 1 ला 0 च्या ऐवजी 1 देणार आहे. तर अशा पद्धतीने हा आपला कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आहे. आता सेकंड स्टेज काय आहे, तर एक्सायटेशन टेबल ऑफ गिवन फ्लिप फ्लॉप. म्हणजे गिवन फ्लिप फ्लॉप आहे डी फ्लिप फ्लॉप, त्याचं आपल्याला एक्सायटेशन टेबल ड्रॉ करावं लागेल. तर आता एक्सायटेशन टेबल ऑफ डी फ्लिप फ्लॉपसाठी क्यू एन प्लस 1 आणि डी 0 0 0 1 1 0 आणि 1 1. जर माझी प्रेझेंट स्टेट असेल 0, नेक्स्ट स्टेट असेल 0 तर 0 आहे. 0 नेक्स्ट स्टेट असेल 1 त्याचा अर्थ हा 1 असला पाहिजे. प्रेझेंट स्टेट आहे 1, नेक्स्ट स्टेट पाहिजे 0 त्याचा अर्थ डी इनपुट शुड बी 0 आणि जर 1 to 1 पाहिजे असेल तर हा असला पाहिजे 1. तर हा आपला एक्सायटेशन टेबल आहे डी फ्लिप फ्लॉपचा. तर आता आपण या एक्सायटेशन टेबलला आणि हा जो कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आहे रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपचा, आता यांना कम्पेअर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण डी फ्लिप फ्लॉपचे जे काय आउटपुट कॉम्बिनेशन असतील ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला आता सध्या काय पाहिजे आहे, तर आपल्याला सध्या पाहिजे आहे की जर माझं इनपुट 0 असेल आणि आउटपुट हे 0 मिळणार आहे तर त्यावेळेस मला डीची काय कंडिशन आहे ती बघायची आहे. तर सपोज या ठिकाणी 0 to 0 ला काय आहे तर डी 0 आहे. तर या ठिकाणी आपण डी 0 मेन्शन करू शकता. नेक्स्ट 1 to 1 ला डीचं काय आहे 1, या ठिकाणी 1. 0 to 1 या ठिकाणी डी काय आहे 1, तर या ठिकाणी 1 आणि 1 to 0 या ठिकाणी डी आहे 0, तर हा आहे 0. तर याचा अर्थ आपण काय केलं, आपण जो एक्सायटेशन टेबल होता कोणाचा गिवन फ्लिप फ्लॉपचा त्याच्यानुसार आपण त्याचे आउटपुट्स या ठिकाणी मॅप केलेले आहेत. आता हे मॅप केल्यानंतर आपल्याला ह्या एक्सायटेशन टेबलची गरज नाही आहे. ओके, आणि त्यानंतर मी फक्त माझी प्रेझेंट स्टेट बघणार आहे आणि या ठिकाणी मला या नेक्स्ट स्टेटची पण गरज नाही. आपण याला स्किप करूया. आता हा झालेला आहे माझा ट्रूथ टेबल. कशासाठी, तर टी फ्लिप फ्लॉपसाठी जो मला रिक्वायर्ड आहे आणि हे माझे आउटपुट्स असणार आहे. तर आता मी एक केमॅप ड्रॉ करतो. तर या ठिकाणी केमॅप आहे तो इनपुट व्हेरिएबलसाठी. इनपुट्स आहेत टी आणि क्यू एन. इट्स अ क्यू एन बार, क्यू एन टी बार टी 0 1 2 3. आता मी डीचे व्हॅल्यूज केमॅप मध्ये मॅप करतो. तर इट्स 0 1 1 0. या ठिकाणी पेअर बनत नाही तर लॉजिक 1 1 इंडिव्हिज्युअल. तर एक्सप्रेशन आहे आपण याला म्हणूया की हे डीचं एक्सप्रेशन आहे, कारण की ह्या फ्लिप फ्लॉप मध्ये आता हा जो गिवन फ्लिप फ्लॉप आहे तो आहे डी फ्लिप फ्लॉप. ओके, सो वी कॅन से इट्स डी रादर दॅन एक्स, इट शुड बी डी. तर या डी ला काय इनपुट दिलेलं असेल तर आपण ते बघणार आहोत. तर या ठिकाणी माझं एक्सप्रेशन बनतंय हे आहे टी क्यू एन बार, टी क्यू एन बार प्लस आहे टी बार क्यू एन, टी बार क्यू एन. जर आपण ह्या लॉजिकल एक्सप्रेशनला कम्पेअर केलं तर हे लॉजिकल एक्सप्रेशन आहे एक्स ऑर गेटचं. त्याचा अर्थ आपण याला आपण डायरेक्टली लिहू शकतो टी एक्स ऑर विथ क्यू एन आणि त्याच्यावरून आपण ब्लॉक डायग्राम ड्रॉ करू शकतो. ते म्हणजे हा आहे आपला एक डी फ्लिप फ्लॉप. ओके, याला इनपुट्स दिलेले आहेत. काय आहे तर इनपुट आहेत टी आणि क्यू एन. ऑलरेडी हा आहे आपला क्यू एन आणि हा टी इनपुट जो आहे तो इनपुट या ठिकाणी आपण एक्सऑर थ्रू देणार आहोत. तर या ठिकाणी एक एक्सऑर गेट ज्याला हा क्यू कनेक्ट आहे आणि त्यासोबतच एक टी इनपुट या ठिकाणी कनेक्टेड आहे. तर अशा पद्धतीने हा झालेला आहे आपला एक कन्व्हर्जन फ्रॉम डी फ्लिप फ्लॉप टू टी फ्लिप फ्लॉप. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट कन्व्हर्जन
आता आपण एक सिंगल इनपुटहून ड्युअल इनपुट कन्व्हर्जन कशा प्रकारे केलं जातं तोही आपण बघणार आहोत. तर सपोज आता आपण डी फ्लिप फ्लॉपवरून टी फ्लिप फ्लॉप डिझाईन केलं आहे. आता नेक्स्ट आपण फ्लिप फ्लॉप डिझाईन करूया. डी वरून आपण डिझाईन करणार आहोत एक नेक्स्ट जे के फ्लिप फ्लॉप. लेट अस डिझाइन डी टू जे के फ्लिप फ्लॉप. याच्या आधी आपण कन्व्हर्ट केलेलं आहे डी टू टी फ्लिप फ्लॉप, म्हणजे आपण डी पासून टी फ्लिप फ्लॉप डिझाईन केला होता. आता आपण डिझाईन करणार आहोत डी फ्लिप फ्लॉप टू जे के फ्लिप फ्लॉप. तर परत एकदा आपल्या स्टेप्स आपल्याला माहिती आहेत. फर्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ड्रॉ करायचा आहे रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉपचा. रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप आहे जे के फ्लिप फ्लॉप. तर आपण त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ड्रॉ करूया. तर या ठिकाणी जे के क्यू एन आणि क्यू एन प्लस 1. नॉर्मली आपल्याला सर्वांचे कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आणि एक्साइटेशन टेबल हे पार्ट असले पाहिजे. जर तुम्हाला ते कशा पद्धतीने आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा हे समजून घ्यायचं असेल त्याच्यासाठी आधीचे व्हिडिओज तुम्ही हे रेग्युलरली किंवा जास्त करून रिपिटेटिव्हली पहा. मग तुम्हाला हे लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला लक्षात राहू शकतात. तर या ठिकाणी जे केचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ड्रॉ करत आहोत. या ठिकाणी इनपुट्स आहेत 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. तर या ठिकाणी आपल्याला जसं माहिती आहे की या ठिकाणी 0 0. तर या ठिकाणी आपल्याला हे ॲज इट इज मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी 0, या ठिकाणी 1. नेक्स्ट जर या ठिकाणी जे 0 आहे तर या ठिकाणी आपल्याला हा 0 मिळणार. जे 1 आहे तर या ठिकाणी जे 1 आणि या ठिकाणी हा इन्व्हर्ट होणार आहे म्हणजे 0च्या ऐवजी 1 आणि 1च्या ऐवजी 0. तर हा झाला आपला कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ऑफ जे के. आता आपण डी फ्लिप फ्लॉपचा एक्साइटेशन टेबल ड्रॉ करूया. तर हा आहे क्यू एन आणि क्यू एन प्लस 1 आणि डी. तर या ठिकाणी 0 0 0 1 1 0 1 1 0 0 ला 0 0 टू 1 ला 1 1 टू 0 ला 0 आणि 1 टू 1 ला 1. हा एक्साइटेशन टेबल आहे डी फ्लिप फ्लॉपचा. आता थर्ड स्टेप फाइंड द एक्साइटेशन व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स टेबल. आपल्याला एक्साइटेशन व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आता ड्रॉ करायचे. तर या ठिकाणी डी साठी आपण त्या व्हॅल्यूज काय आहेत ते बघणार आहोत. तर सिंपल आहे 0 टू 0 0 टू 0 ला 0 1 टू 1 1 टू 1 ला 1. नेक्स्ट 0 टू 0 0 टू 0 0 1 टू 0 1 टू 0 0 0 टू 1 0 टू 1 1 1 टू 1 1 0 टू 1 0 टू 1 1 आणि 1 टू 0 1 टू 0 0. तर या ठिकाणी आपण एक्साइटेशन व्हॅल्यूज मॅप केलेले आहेत. आता आपण के मॅप ड्रॉ करूया. के मॅप ड्रॉ करताना आपल्याला जसं की माहिती आहे आपण आता नेक्स्ट स्टेप ही स्किप करू शकतो. ही स्टेप मी स्किप केलेली आहे. त्यासोबतच याची मला आवश्यकता नाही आहे. आता आपण काय करणार आहोत आपण आता के मॅप ड्रॉ करूया. के मॅप ड्रॉ करून त्याच्यात ह्या डी चे व्हॅल्यूज मॅप करूया. तर या ठिकाणी 3 व्हेरिएबल के मॅप. के मॅप नेहमी लिहिताना जसं मी सांगितलं की लेफ्ट साइड कडून तुम्ही राईट साइड कडे लिहित जा म्हणजे याचा अर्थ जे के क्यू एन. तर या ठिकाणी जे के क्यू एन. तर या ठिकाणी जे बार जे इट्स के बार क्यू एन बार 0 0 0 1 1 1 1 0 के बार क्यू एन के क्यू एन आणि के क्यू एन बार. या ठिकाणी हा आहे 0 1 2 3 4 5 6 7. या ठिकाणी 1 हा कधी कधी आहे तर 1 आहे 1 ला 1. नेक्स्ट आहे 4 5 6. सो 4 5 6. तर या ठिकाणी हा 1 आहे. तर आपण या ठिकाणी पेअर्स म्हणतो. तर ही एक पेअर आहे. त्यासोबतच ही एक पेअर आहे. तर लॉजिकल एक्सप्रेशन आहे डी साठी आणि आता एक्सप्रेशन आहे इट्स के बार क्यू एन प्लस या ठिकाणी आहे जे आणि क्यू एन बार. तर हे लॉजिकल एक्सप्रेशन आलेलं आहे. आता या लॉजिकल एक्सप्रेशनला आपण इम्प्लिमेंट करूया. तर या ठिकाणी हा इनपुट्स आहेत. सपोज हा आपला आहे क्यू एन
बार डी फ्लिप फ्लॉप. ओके. आणि या ठिकाणी 2 अँड गेट आणि एक ऑर गेट. या ठिकाणी इनपुट्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी एक आहे जे इनपुट, हा आहे जे. नेक्स्ट आहे क्यूएन बार, क्यूएन बार. या ठिकाणी आहे के बार, हा आहे आपला के इनपुट. आणि एक आहे क्यूएन. तर अशा पद्धतीने आपण एक जेके फ्लिप फ्लॉप डिझाईन केलेला आहे बाय युजिंग डी फ्लिप फ्लॉप. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्व्हर्जन्स ऑफ फ्लिप फ्लॉप. तर आज आपण टी फ्लिप फ्लॉप टू जेके फ्लिप फ्लॉप, आज आपण टी टू जेके आणि जेके टू टी व्हाईस वर्सा कन्व्हर्जन बघणार आहोत. तर ऑलरेडी आपल्याला रूल्स माहिती आहेत की आपण जोही आपल्याला रिक्वायर्ड फ्लिप फ्लॉप आहे, म्हणजे जोही आपला टार्गेट फ्लिप फ्लॉप आहे, सपोज या ठिकाणी आपल्याला टार्गेट फ्लिप फ्लॉप आहे जेके, तर मला त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल पहिले ड्रॉ करणं आहे. त्याच्यानंतर टी फ्लिप फ्लॉपचा मला एक्साइटेशन टेबल ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर जेके टेबलसाठी, जेकेच्या कॅरेक्टरिस्टिक्स टेबलसाठी माझे टीचे एक्साइटेशन टेबलचे आउटपुट्स मला मॅप करायचे आहेत. मॅप केल्यानंतर मला टी फ्लिप फ्लॉपसाठी लॉजिकल एक्सप्रेशन ड्रॉ करायचं आहे आणि त्या लॉजिकल एक्सप्रेशनला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर आपण बघूया कशा पद्धतीने. तर सगळ्यात पहिले जेकेचा आपल्याला ट्रूथ टेबल म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स टेबल माहीत पाहिजे. तर या ठिकाणी जे के क्यूएन प्लस 1 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. आपल्याला माहिती आहे 0 1 0 0 1 1 आणि 1 0 म्हणजे एसआरचा आणि जेकेचा ट्रूथ टेबल हा जवळपास सारखा असतो. या ठिकाणी 0ला 0 1ला 1. जर माझा जे 0 आहे तर या ठिकाणी 0 राहणार. के जर 1 आहे, या ठिकाणी जर जे 1 आहे तर या ठिकाणी आउटपुटला 1 असेल. आणि जर दोन्ही 1 असेल तर आउटपुट हे प्रिव्हियस आउटपुटच्या इन्व्हर्ट असेल, म्हणजे 0ला 1 आणि 1ला 0. तर या ठिकाणी हा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल ड्रॉ झालेला आहे. आता आपण एक्साइटेशन टेबल ड्रॉ करूया टी टेबलसाठी, टी फ्लिप फ्लॉपसाठी. तर तो आहे क्यूएन प्लस 1 अँड टी 0 0 0 1 1 0 1 1 0 0 1 1. तर हा एक्साइटेशन टेबल आहे टीचा. तर या ठिकाणी आता आपण त्याला कम्पेअर करणार आहोत की 0 to 0 0 to 0 ला 0, 1 to 1 1 to 1 ला 0. ओके, म्हणजे जर माझे इनपुट्स आणि आउटपुट दोन्ही सेम असतील तर 0 असणार आहे. 0 to 0 0, 1 to 0 1, 0 to 1 1, 1 to 1 0, 0 to 1 1 आणि 1 to 0 1. ओके, तर आपण अशा पद्धतीने आता हे मॅप केलेले आहे. आता नेक्स्ट आपण आता के मॅप ड्रॉ करूया. त्याच्यामध्ये टीचे आउटपुट्स हे त्या ठिकाणी मॅप करणार आहोत. या ठिकाणी मला एक्साइटेशन टेबलची गरज नाही आहे, आपण त्याला इरेज केले. या ठिकाणी 3 इनपुट के मॅप, इनपुट्स आहेत जे के क्यूएन, हे 0 0 0 1 1 1 1 0. या ठिकाणी के बार क्यूएन बार, के बार क्यूएन, के क्यूएन, के क्यूएन बार, जे बार जे 0 1 2 3 4 5 6 7. तर आता या ठिकाणी कधी कधी 1 आहे आउटपुट, तर आपला आउटपुट आहे 1 3 4 6 7 3 4 6 7. तर या ठिकाणी आपला आउटपुट्स 1 आहे. तर पेयर्स म्हणतात, तर ही एक आहे पहिली पेयर, ही आहे सेकंड पेयर. तर एक्सप्रेशन आहे टी साठी, हे आहे के क्यूएन प्लस
या ठिकाणी जे क्यू एन बार. तर हे लॉजिकल एक्सप्रेशन आलेलं आहे आणि या लॉजिकल एक्सप्रेशनला आता आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. तर आपला रिक्वायर्ड आहे जे के आणि आपल्यापाशी आहे टार्गेटेड टी फ्लिप फ्लॉप. तर या ठिकाणी हा आहे आपला टी फ्लिप फ्लॉप, हे आहे आपले क्यू एन आणि हा आहे आपला क्यू एन बार. तर जसं की आपण बघितलं माझ्या जो जे इनपुट आहे तर याला एक अँड गेट असेल, हा एक अँड गेट ज्याला इनपुट आहे जे, त्याला जे इनपुट आहे क्यू बार. नेक्स्ट आहे के, तर हा आहे आपला के, याला इनपुट आहे क्यू एन. आणि ह्या दोघांना आपण एक ऑर गेटला देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कन्व्हर्ट केलेलं आहे टी टू जे के फ्लिप फ्लॉप. तर आता आपण व्हाईस वर्सा कन्व्हर्जन करून बघणार आहोत, म्हणजे आता आपण जे के टू टी फ्लिप फ्लॉप डिझाईन करणार आहोत. यावेळेस आपण जे के टू टी फ्लिप फ्लॉप डिझाईन करणार आहोत. तर याचा अर्थ सर्वप्रथम मला टी फ्लिप फ्लॉपचा ट्रूथ टेबल म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स टेबल माहीत असायला पाहिजे. तर तो आहे टी क्यू एन प्लस 1 0 0 0 1 1 0 1 1. इट्स 0 1 1 0. यानंतर आपण आता जे केचा एक्साइटेशन टेबल ड्रॉ करूया. तर तो आहे क्यू एन प्लस 1 जे के 0 0 0 1 1 0 1 1. 0 0 ला 0 डोंट केअर, 0 1 ला 1 डोंट केअर. आणि आपल्याला जसं माहिती आहे की जर आपण अर्धा टेबल ड्रॉ केला त्याचे एक्झॅक्ट मिरर इमेज आपल्याला ड्रॉ करणार आहे. या ठिकाणी 1 डोंट केअर आणि डोंट केअर 0. तर आता आपल्याला कंडिशन्स काय 0 to 0. ओके, या ठिकाणी जे आणि के 0 to 0 0 to 0 ला आहे 0 डोंट केअर, 1 to 1 ला आहे डोंट केअर 0, 0 to 1 1 डोंट केअर आणि 1 to 0 डोंट केअर 1. तर आपण आता या मॅप केलेल्या आहेत. त्यानंतर जसं आपण म्हटलेलं आहे की या ठिकाणी मला नेक्स्ट ची काही गरज नाही. आता मी के मॅप ड्रॉ करणार आहे. वन के मॅप इज फॉर जे, अनदर के मॅप इज फॉर के. तर या ठिकाणी जे साठी आहेत 0 डोंट केअर 1 डोंट केअर, के साठी आहे डोंट केअर 0 डोंट केअर 1. तर या ठिकाणी पेअर्स बनतात. ही एक पेअर आहे तर ती आहे जे साठी. तर या ठिकाणी एक पेअर बनलेली आहे. ती पेअर सांगते जे साठी जे इज इक्वल्स टू इट्स अ टी आणि के साठी के इज इक्वल्स टू अगेन टी. तर याचा अर्थ हे सिंपल आहे की हा आपला जे के फ्लिप फ्लॉप जे के इट्स जे के फ्लिप फ्लॉप इट्स अ क्यू एन बार. या ठिकाणी माझे टी इनपुट्स टी आणि या ठिकाणी आपण हा शॉर्ट केला. तर अशा पद्धतीने आपण वन फ्लिप फ्लॉप टू अनदर फ्लिप फ्लॉप कन्वर्जन हे करत असतो. थँक्यू.